शेतीवाडी आणि वडिलोपार्जित गावाकडचं एखादं मोठं घर आणि त्यात असलेली मग 4 भावंडं, त्याच्यातली एक दोघं शहराकडे राहतात, एखादा गावापासून जवळच्या छोट्या शहरात आणि एक शेती करतो. शेती वडिलोपार्जित बऱ्यापैकी साधारण 50-60 एकर, थोडीशी बागायत, जेवढी जमेल तेवढी ते करतात. अशातच शहरात काम करणारा एक भाऊ बेकारीची कुऱ्हाड कोसळते. नुकतंच IT सेक्टरमध्ये एक खूप मोठं क्रायसिस निर्माण झालं आहे. ओरॅकल कंपनीच्या जवळपास 12,000 इंजिनियर्सना सकाळी सकाळी एक मेल आला आणि त्यांच्या सर्व्हिसेस टर्मिनेट केल्या गेल्या. विषय संपला. त्या क्षणापासून ते जिथे लॉग इन करून काम करायचे तो ॲक्सेस टोटली स्टॉप केला गेला. दॅट मीन्स यू आर नॉट अवर एम्प्लॉई फ्रॉम धिस मोमेंट. अशाच पद्धतीचं काहीसं त्या एका भावावरती मोठा प्रसंग आला आणि मग चांगली नोकरी गेली. त्याच्या आधीच वडिलांचं देहावसान झाल्यावर या 4 भावांमध्ये चला आता वाटणी करूयात या विषयावरनं थोडंसं वादंग निर्माण झालं होतं. आणि गावाकडं असलेलं जवळपास 5,000 स्क्वेअर फूटचा भव्य वाडा, जुना वाडा, तसं पाहिलं तर त्या गावापासून जवळच्या शहरात असलेला एक भाऊ आणि शेतकरी भाऊ हे दोघं त्या वाड्यात एकत्र राहत होते. तो त्या छोट्या शहरात अपडाऊन करत, नोकरी करत, शेतीकडं पण थोडंफार या भावाला मदत करत असं तो जीवन जगत होता. आणि बाकीचे 2 भाऊ दूर असल्यामुळं वडिलांच्या आजारपणात जास्त पाहू शकले नव्हते. तरीसुद्धा हा शेतकरी भाऊ तो काही कोणाकडनं अपेक्षा करत नव्हता. पण जेव्हा वडिलांचं देहावसान झालं त्यानंतर मात्र बायकांमध्ये कुजबूज चालू झाली की शेती माझ्या नवऱ्याने बघितली आहे, सासऱ्याचं मी केलं आहे, शेवटी तो छोट्या शहरात काम करणारा त्याची पण बायको, आपण दोघींनीच तर केलं आहे. अशा पद्धतीने वादविवाद सुरू झाले. अशा ह्याच्यात कसे कोण जाणे, पण 3 भाऊ एकत्र झाले आणि चौथा ज्याची नोकरी गेली तो मात्र एकटा पडला. वाटणीमध्ये तू तर नेहमीच दूर राहिलास असा सूर त्या 3घाच्या बायकांनी या चौथ्याच्या बायकोच्या विषयी लावला. त्यांचंही तसं बरोबर होतं, कारण हा तसा बेंगलोरला दूर प्रदेशात IT इंजिनियर म्हणून नोकरीला लागला होता आणि बेंगलोरहून गावाकडे त्याला वारंवार येणं जमत नव्हतं. वडील होते तोपर्यंत तो आस्थेने फोनवर चौकशी मात्र करायचा. आता तर त्याची पण नोकरी गेली. बरं, बायको ती पण फक्त घरकाम करणारी, ती कुठे नोकरी नाही, म्हणजे एकट्याच्या जीवावर संसार सुरू होता. 2 मुलं लहान पदरात होती. उद्यापासून त्यांच्या शाळेची फी कशी भरायची, त्यांना कपडे कोणत्या पैशाने आणायचे, असा सगळा प्रश्नांचा डोंगर डोळ्यापुढं. साठलेल्या पैशात थोडे दिवस चाललं, पण रोज टेन्शन. रोज त्या आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये एकच विचार की आता आपल्याला दुसरा जॉब एवढ्याच सॅलरीचा लागेल की नाही. या सगळ्या विचारांनी त्याची झोप उडाली. पत्नी मध्यरात्री येऊन त्याला विचारायची, अहो नका विचार करू, काहीतरी मार्ग निघेल. तो देव एवढा पण निष्ठुर नाही आहे, काहीतरी सोय होईल तुमच्या शिक्षणाप्रमाणे.
पण असं करत करत तो खंगला. त्याला ब्लड प्रेशरचा आजार जडला. अतिशय ताणतणावामुळं त्याची शुगर पण वाढली. म्हणजे मधुमेह आणि ब्लड प्रेशर या आजारांचा अतिरेक झाला. त्याला ॲडमिट करावं लागलं. पण त्याच्या मनानेच हार खाल्ली होती. त्याला स्वतःलाच बरं व्हायचं नव्हतं. जेव्हा स्वतःमध्ये अशी पद्धतीने निगेटिव्हिटी येते तेव्हा कदाचित औषधंसुद्धा काम करत नाहीत. अशीच परिस्थिती त्याची काहीतरी झाली. पत्नीने हॉस्पिटल बदलून बघितलं. 3 हॉस्पिटल झाली. पण त्याचा आजार वाढत गेला. खर्च वाढत गेला. घरातलं होतं नव्हतं ते सगळं सामान विकावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी थोडाफार पैसा ठेवला होता, दागिने ठेवले होते, ते सुद्धा मोडावे लागले. पत्नीने आवर्जून सांगितलं की दिरांना कळवू का? पण याचा हेकेखोरपणा. नाही, त्यांचं आणि माझं पटत नाही. त्यांनी मला बाजूला टाकल्यात जमाय. वाटणीच्या बाबीत माझी काही वाक्य त्यांना खटकली. तेव्हापासून संबंध दुरावलेत. आणि आपणसुद्धा त्यांच्या दारात कधी गेलो नाही. त्यांच्या मदतीला कधी धावलो नाही. या गोष्टीने माझं मन खातं आहे. त्यामुळं मी आजारी आहे आणि मला त्यांच्या मदतीची गरज आहे असं कधीही कळवायचं नाही. असा ठोस इशारा आपल्या पत्नीला त्यांनी दिला होता. पत्नी हतबल झाली. अशातच कुठून कोण जाणे, तिन्ही भावांना ही बातमी समजली की अरे आपला भाऊ खूप आजारी आहे. 2-3 हॉस्पिटल बदललीत आपल्या वहिनीने, पण उपयोग नाही होत आहे. त्याने घरातलं सगळं काही विकलं आहे अशा पण बातम्या त्यांच्या कानावर गेल्या. तिघही भाऊ सगळं जी काही मनात कटुता असेल नसेल ती बाजूला फेकली आणि धावत बेंगलोरला आले. आपल्या भावाची अवस्था पाहिली. भाऊ ओळखू येत नव्हता. डोळे खोल गेले होते. डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळं. वजन निम्म्यापेक्षा जास्त कमी झालं होतं. गाल त्याच्या आतमध्ये गेले होते. हाडांचा सापळाच जणू. तिन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं. शेवटी एकाच आईबापाची लेकरं. तिन्ही भावांनी वहिनीची खूप आस्थेने चौकशी केली. अगं वहिनी, एक फोन करायचा, एक फोन. ती वहिनी बिचारी काहीही बोलली नाही. ह्यांनी मनाई केली असं म्हणावं तर आलेले भाऊ नाराज होतील. आज मदतीचा हात देण्यासाठी ते आलेत, मनापासून आलेत, प्रेमाने आलेत. ते नाराज नाही झाले पाहिजे म्हणून या वहिनीने आवंडा गिळला. डोळ्यातलं पाणी नाही रोखू शकली. तिन्ही दिरांनी तिला धीर दिला. आपल्या दोन्ही बछड्यांना, दोन्ही पुतण्यांना जवळ घेतलं. हॉस्पिटलची कागदपत्रं बघितली. डॉक्टरांची सल्लामसलत केली. त्यांना सांगितलं सगळ्यात चांगलं यांचा जो डायग्नोसिस झाला आहे त्यानुसार हॉस्पिटल सांगा. त्या हॉस्पिटलला 3 भाऊ घेऊन गेले आणि मुलांना आणि वहिनीला सत्वर त्यांनी ट्रेनचं तिकीट काढून दिलं. गावाकडं फोन लावले. तिन्ही जावा तिला न्यायला आल्या शहराच्या ठिकाणी. तिथून तिची रवानगी मुलांसहित गावाकडं झाली. इकडे तिन्ही भाऊ फक्त बेंगलोरमध्ये राहिले आणि आपल्या भावाची सेवा करू लागले. आपल्या पत्नीचा सगळा भार आपल्या भावांनी खांद्यावर उचलला आहे आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा सर्व गोष्टी ह्या तिन्ही भावांनी पेलल्यात. हे बघून त्याच्या मनाने उभारी घेतली. एका भावाच्या मिठीत पडून तो ओक्साबोक्षी रडला आणि सगळी कटुता एका क्षणात त्या आसवांबरोबर वाहून गेली. तिन्ही भावांनी त्याला आधार दिला. त्याला सांगितलं, अरे असं नसतं, तू आजारी पडलास इतकंच फक्त कळवायचं. बाकीच्या गोष्टी त्या वेगळ्या असतात. त्या गोष्टींमुळं आपल्यामध्ये आयुष्यभर कटुता राहील असं आपण वागायचं नसतं. राहता राहिला तोही प्रश्न आपण मिटवून टाकू. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस आणि बरा झालास ना की तुला मी बेंगलोरमध्ये ठेवणार नाही आहे. सगळं गुंडाळायचं आणि गावाकडे यायचं. तुला काय प्रयत्न करायचे ते तिथनं करायचे. बिलकुल बेंगलोरमध्ये तुमचा परिवार एकटा राहणार नाही असं ठामपणे जेव्हा मोठ्या भावाने बजावलं तेव्हा त्याचे अश्रू अजून वाहिले. आज साधं 5 फूट 10 फूट अतिक्रमण झालं एखाद्याचं बांधावरून आणि भाऊबंदकी असेल तरी कुऱ्हाडीने मारामाऱ्या होतात. वर्षानुवर्षे खटले दाखल होतात. अतिक्रमणाचा दावा तारखाहून तारखा पडत राहतात. कटुता काही मिटत नाही.
सख्ख्या भावंडांमध्ये वाटपावरून कायमची कटुता येते. सख्खी बहीण, सख्खी भावंड भर न्यायालयात मारामाऱ्या करतात. असं हे चित्र असताना हे धावत आलेले 3 भाऊ आणि तो आजारी पडलेला भाऊ हळूहळू भावांच्या प्रेमामुळं कशी उभारी घेतो, 100% फिट अँड फाईन होतो 1.5 महिन्यात. आणि त्याला मस्तपैकी गावाकडं ते 3ही भाऊ घेऊन जातात. 4 भाऊ मिळून त्या खेड्यात, त्या 5,000 स्क्वेअर फूटच्या वाड्यामध्ये, भलेही मुलांचं शिक्षण एखादं वर्ष मागं पुढं होईल, गावातल्या शाळेत त्यांची नावं घातली जातात आणि आपल्या पुतण्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा हे 3ही काका लोक लक्ष देऊ लागतात. 3ही जावासुद्धा आपल्या या 4थ्या जावेला आपल्याच घरची म्हणून सामावून घेतात. त्यांचा वाटपाचा तो जो काही एकमेकांमध्ये वितुष्ट आलेलं होतं ते मुद्देसुद्धा गळून पडतात. हा बेंगलोरचा भाऊ सांगतो, दादा, मी आयुष्यभर शेताकडे फिरकू शकलो नाही आहे, त्यामुळे शेतीमध्ये वाटा मागण्याचा मला काही अधिकार नाही. आणि वडील जेव्हा आजारी होते तेव्हासुद्धा मी जास्त वेळ देऊ शकलो नाही आहे. त्यामुळं मी माझी वाटणी, ज्यांनी गाव बघितलं आहे, ज्यांनी शेत बघितलं आहे, ज्यांनी वाडा राखला आहे, त्या भावाला मी हक्क सोडपत्रक द्यायला तयार आहे. हे असतं मित्रांनो भावाचं प्रेम. संकट काळात फक्त दुनिया जरी तुमच्याकडं पाठ फिरवली तरी तो भाऊ, सख्खा भाऊ किंवा चुलत भाऊ असू द्या, पण ही भाऊबंदकीच तुमच्या कामाला येऊ शकते, हे कधीही विसरायचं नाही. संकट काळात तुमच्या मदतीला धावून येतो, तुम्हाला समजून घेऊ शकतो, तो फक्त तुमचा भाऊ असतो. त्यामुळं भावांशी तुम्ही सदैव एकत्र राहा, भावांशी सदैव जुळून राहा. भलेही बायकांमध्ये तुमच्या वाटेल ते घडू द्या, पण भाऊ बाहेर भेटलं पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे, भावानी भावाला आधार दिला पाहिजे. या गोष्टीमधला जो आजारी पडलेला भाऊ आहे, जो मरायला तयार झाला होता, ज्याच्या मनातल्या नकारात्मकतेमुळे औषधाचा परिणाम होत नव्हता, असा मरणाच्या पंथाला गेलेला भाऊसुद्धा या भावांच्या प्रेमाने त्याने उभारी घेतली आणि तो बरा होऊन आपल्या गावाकडं आपल्या भावांबरोबर राहायलासुद्धा राजी झाला. नंतर त्याला आता नोकरी लागेल न लागेल तो भाग नंतरचा आहे, तो काय असाच बेकार राहणार नाही. पण भावाच्या या प्रेमाच्या फुंकर मारण्यामुळं एक जीवन पुन्हा एकदा जगू लागलं. त्या भावाच्या मनात जगण्याची उभारी निर्माण झाली. हे असतं आपल्या भावांचं प्रेम. त्याच्यामुळं कितीही दूर गेलो तरीही मनाने भाऊ लोकांनी एकमेकांपासून दूर कधीच गेलं नाही पाहिजे. कोण चुकतं, कोण बरोबर असतं, या गोष्टी नगण्य आहेत. कोणाच्या आयुष्यात काय चूक झाली, कोण कसा वागला, कोण कसा बोलला, खूप नगण्य गोष्टी आहेत ह्या. समोरासमोर बसून या मिटवता येतात. या मिटवूच शकत नाहीत अशा निष्कर्षाला पोहोचून भाऊ जर भावांपासून दूर जात असतील तर मात्र संकटामध्ये एकटं पडण्याशिवाय पर्याय नाही. ते मरण कधी तुमच्या दाराशी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या गोष्टीवरून जो काही मॉरल आहे या गोष्टीतला, जी काही शिकवण आहे या गोष्टीच्या अनुरूप, या अनुषंगाने ती आपण फक्त मनात घ्यायची आहे आणि जगातल्या सर्व भाऊ लोकांनी आपापली मनातली जी काही वितुष्ट आहेत, जी काही कटुता आहे मनामध्ये, ती सर्व भावांना मी आव्हान करतो की एकमेकांची कटुता ठेवू नका. ती कटुता कशी मिटवता येईल याच्यासाठी प्रयत्नवादी राहा, सकारात्मक राहा आणि एकमेकांना आधार दिला तर जीवन खूप सुंदररित्या जगता येतं. हेच या गोष्टीवरून सिद्ध होतं. संकट सांगून येत नाही, नॉक करत नाही, ते बेल वाजवत नाही. न सांगता संकट येऊ शकतात. दुनिया पाठ फिरवू शकते. तुम्ही ज्यांना आपलं आपलं मानता भावांना सोडून ती माणसं पाठ दाखवू शकतात. नंतर भावाला हाक मारायचीच नाही असा हेकेखोरपणा पण करू नका. आणि एखाद्या भावाने कटुता मिटवायची म्हटली तर दुसऱ्या भावाने त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्यांनीसुद्धा सकारात्मक पावलं उचलली पाहिजेत. कटुता विसरून त्यांनीसुद्धा धावत आलं पाहिजे. जे चांगल्या परिस्थितीत आहेत त्यांनी कमी परिस्थिती असलेल्या भावाला नक्कीच हात दिला पाहिजे. असंही या गोष्टीतून नक्की दिसतं ना. चला, जगातल्या सगळ्या भाऊ लोकांना सद्बुद्धी मिळावी. जगातली सगळी सख्ख्या भावंडांमधली प्रॉपर्टीवरनं, शेतीवरनं जितकी म्हणून भांडणं आहेत ती भांडणं मिटावीत, याच एका सदहेतूने हा व्हिडिओ बनवला आहे. आशा करतो मित्रांना या गोष्टींमधून नक्कीच काही ना काही शिकायला मिळेल.
आणि मित्रांनो, मनात जर कटुता असेल आपल्या आसपास कुणाही 3-4 भावंडांमध्ये, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांच्यातली कटुता मिटली तर ते पुण्य तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना लाभेल. याच अपेक्षेसह थांबतो इथेच.